महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपीमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच नंबर 1 असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपीमध्ये 2025च्या अखेरच्या टीआरपी रिपोर्टमध्ये वाढ झाली होती. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीसच स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरता क्रम पाहायला मिळत आहे. कारण स्टार प्रवाह वाहिनीने लोकप्रिय मालिका बंद केल्या आहेत, तर काही लोकप्रिय मालिकांच्या वेळांमध्ये सातत्याने बदल केले आहेत. याचा परिणाम थेट टीआरपीवरती झाला. स्टार प्रवाह ही वाहिनी टीआरपीसाठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मात्र यामुळे वाहिनीच्या टीआरपीमध्ये वाढ होताना दिसत नाहीये. या उलट आणखी कमी टीआरपी होत आहे. यावेळी स्टार प्रवाह वाहिनीच्या केवळ 2 मालिका सोडता इतर सर्व मालिकेच्या टीआरपीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा हा शेवटचा टीआरपी रिपोर्ट आहे. मात्र तरी देखील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या टीआरपीमध्ये कसलीही वाढ झाली नाही. या उलट या मालिकेच्या टीआरपीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत अधिक घसरण झाली. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेने बऱ्याच महिन्यातून टॉप 2चं स्थान गमावलं आहे. चला तर मग पाहूया कोणती मालिका टॉप 5 मधून बाहेर झाली, तर कोणत्या मालिकेने मिळवला आहे 2026 या वर्षातील नंबर 1 मालिका बनण्याचा मान. तर मग पाहूया या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या टीआरपी रिपोर्टमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिकांचे 2026च्या वर्षाच्या सुरुवातीचे या आठवड्याचे सविस्तर टीआरपी रिपोर्ट. तर नंबर 10 वरती नेहमीप्रमाणेच आहे काजळ माया ही मालिका 1.6च्या रेटिंगसह. मालिकेच्या टीआरपीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. मागील आठवड्यात देखील या मालिकेचा टीआरपी सेमच होता. म्हणूनच काजळ माया ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काजळ माया या मालिकेचा अंतिम भाग 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर नंबर 9 वरती आहे मागील आठवड्यात बंद झालेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका 2.2च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ न होता उलट 0.1ने घसरणच झाली आहे. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या टीआरपीमध्ये शेवटचा भाग असल्याकारणाने वाढ होईल अशी आशा होती. मात्र कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला शेवटचा एपिसोड देखील खूप भारी पडला. मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरणच पाहायला मिळाली. तर नंबर 8 वरती आहे साधी माणसं ही मालिका 2.4च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत साधी माणसं मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.4ने मोठी घसरण झाली आहे. तर नंबर 7 वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका 2.8च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत येड लागलं प्रेमाचा या मालिकेच्या टीआरपीमध्ये देखील 0.1ने घसरण झाली आहे. तर नंबर 6 वरती आहे नवी मालिका वचन दिले तू मला. या मालिकेची टीआरपी आहे 3.5. मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.1ने वाढ झाली आहे. मात्र मालिकेने हवा तसा परफॉर्म केला नाहीये. वचन दिले तू मला या मालिकेकडून स्टार प्रवाह वाहिनीला खूप मोठी आशा होती. मात्र या मालिकेच्या टीआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत नाही. आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 3.8च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात ही मालिका टॉप 4 मध्ये होती. मात्र या आठवड्यात मालिकेच्या टीआरपीमध्ये तब्बल 0.4ने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मालिकेने टॉप 4 मधून टॉप 5 मध्ये एंट्री घेतली आहे. तर टॉप 4 मध्ये आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 4.1च्या रेटिंगसह. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं देखील टॉप 3चं स्थान घसरलं आहे. या आठवड्यात मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.1ने घसरण झाली आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची लग्नाआधीची गोष्ट हा भाग आता संपला आहे. आता या मालिकेत लग्नानंतरची गोष्ट म्हणजे सुरुवातीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. मात्र घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला रात्री 10:30ची वेळ असल्याकारणाने या मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ होणार की याहूनही अधिक घसरण होणार. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता टॉप 4 मधून टॉप 7 किंवा टॉप 10 मध्ये पोहोचते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढच्या आठवड्यात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा टीआरपी रिपोर्ट पाहणं रंजक ठरेल. तर टॉप 3 मध्ये आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 4.4च्या रेटिंगसह.
मालिकेच्या TRPमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.2ने मोठी घसरण होऊन तू ही रे माझा मितवा या मालिकेने बऱ्याच महिन्यातून टॉप 2चं स्थान गमावलं आहे. आता येणाऱ्या दिवसात तू ही रे माझा मितवा या मालिकेची TRP दिवसेंदिवस घसरते की याहूनही अधिक वाढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर टॉप 2मध्ये आहे नशीबवान ही मालिका 4.5च्या रेटिंगसह. नशीबवान ही मालिका मागील आठवड्यात टॉप 6मध्ये होती. नशीबवान या मालिकेने टॉप 5मध्ये देखील स्थान मिळवलं नव्हतं. मात्र नशीबवान मालिकेने या आठवड्यात खूप मोठी झेप घेत तब्बल 0.4ने वाढ करत टॉप 2मध्ये स्थान मिळवलं आहे. तर नेहमीप्रमाणेच नंबर 1वरती आहे ठरलं तर मग ही मालिका. सायली अर्जुनची ही मालिका वर्षाच्या सुरुवातीला देखील नंबर 1 मालिका बनली आहे. ठरलं तर मग मालिकेने 5.4चा TRP मिळवला आहे. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRPमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळत नाहीये. मागील आठवड्यात देखील ही मालिका 5.4च्याच रेटिंगवरती होती. तर हा होता वीक 52 म्हणजेच 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. स्टार प्रवाह वाहिनीवर आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे. आता येणाऱ्या आठवड्यात या मालिकेचा TRP नक्की काय असेल, तसेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बदलत्या वेळेचा म्हणजेच रात्री 10:30 वाजताचा TRP नक्की किती असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा देखील वर्षाच्या सुरुवातीला TRP घसरला आहे का? झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बनली आहे 2026 या वर्षाच्या सुरुवातीची नंबर 1 मालिका? हे सर्व जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.